दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार सर नमस्कार. आज आम्ही हॉटेल सुदामाला भेट देण्यासाठी पुन्हा एकदा आलो आहे. वास्तविक जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये बेलसरी या ठिकाणी हे हॉटेल आहे आणि या अगोदर देखील आम्ही बहुतांश वेळा तुमच्या हॉटेलला भेट दिलेली आहे आणि अतिशय छान असं वाटतं आणि तुमचं जेवण देखील क्वालिटी असतं. त्यामुळं काय आता तुमची उद्याची काय स्पेशल काय ऑफर आहे ते आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळालं ते बरं होईल. उद्याची ऑफर म्हणजे अशी आहे, गेल्या हप्त्यामध्ये आपण डवारा ताट चालू केले. हं, हं. कसं आहे, अख्खा बोकड जागेवर शिजवला जातो आणि शिजवणे सुद्धा टोटल चुलीवरती असते बरं. आणि चुलीवरली भाकर असते, हं, त्यामुळं चव सुद्धा त्यात पट्टीत राहते. हं. आणि विशेष म्हणजे गेल्या हप्त्यामध्ये अचानक पब्लिक वाढला, माहीत झालं लोकांना, अचानक पब्लिक वाढल्यामुळं जजमेंट चुकलं, बरं. कमी पडलं बुवा. ते जे आम्हाला वाटलं होतं बुवा एक बोकड सुरुवातीला पहिलाच बोकड होता, पहिल्या बोकडामध्ये होईल ॲडजस्ट, पण ते कमी पडलं. तेव्हा माझे प्रत्येक खवय्यांसाठी व हॉटेल सुदामाचे जे कस्टमर असतील हं. त्यांच्यासाठी माझी एक महत्त्वाची अशी सूचना आहे का बुवा, त्यांनी अवश्य फोन करावा आणि आधी सूचना देऊन सांगावं का बुवा आम्ही येणार आहे. म्हणजे तसं एकच्या ऐवजी नियोजन आपल्याला लावायचं. दोन बोकडाचं नियोजन करताय. अच्छा. हां, हां. एवढीच कसं ग्राहकांना विनंती आहे माझी, बाकी काय. आता काय झालं की म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना म्हणजे आपले जे सुदामा हॉटेलचे जे खासियत जे म्हणजे जे लोकं आहेत म्हणजे ग्राहक आहेत, त्यांना बऱ्यापैकी आता हे जाणवले की सुदामा हॉटेलची चवच नाही रे, असं आपलं वाक्य देखील लोकांपर्यंत पोहोचलं आहे. काय अजून काय सांगाल की तुम्ही काय याच्यामध्ये काय बदल केला आहे की कसं काय? बदल नाही केला आपण, जे काय आहे ते सगळं ते पहिल्यासारखंच आहे. फक्त हं, बदल एवढाच आहे का बुवा, डव्हारं ताट चालू केलं की जेणेकरून जो अख्खा बोकड जो असतो हं, हं, त्याची क्वालिटी, त्याची चव ती खूप वेगळी असते हं, हं. आणि गिरायकांना खूप आवडते. आता ते गेल्या हप्त्यामध्ये एवढी लोक खुश झाली, मी स्वतःहून नाही सांगत, पण प्रत्यक्ष तुम्ही उद्या आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. उद्या 12:30-1 नंतर सुरुवात होणार आहे. अच्छा उद्याला. उद्या 12:30-1 नंतर दर हप्त्याच्या दर रविवारी हा कार्यक्रम राहणार. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि म्हणजे कस्टमर लोकांचं वाटलं लय वाढली तर हं. मग बुधवार चालू करू म्हटलं, मंगळवार. अच्छा, अच्छा. हे जेवण किती किती ते किती म्हटले तुम्ही? संध्याकाळी की सकाळचं नाही, कसं? दुपारी 12:30-1 नंतर चालू होणार. दुपारी 12:30-1 हा, नंतर. दुपारी 12:30-1 नंतर. हं, हं. काय ते साधारण 3-3:30-4 पर्यंत संपून जाते ते. 4 फार फार तर 4 वाजते. हं, हं. आता हे ढवारा मटण थाळी तुम्ही सुरू केली आहे. मग चिकन थाळी वगैरे काय बंद आहे की काय? कसं काय? नाही, चिकन थाळी पण चालू राहणार आणि डवारा पण, दोन्ही पण चालू राहणार. दोन्ही असणार आहे. दोन्ही दोन्ही पण. काय सांगाल की आता आपल्या हॉटेलला तर रोजची गर्दी तर असतेच आहे, की इथून पुढं कशा पद्धतीनं ग्राहक वाढल्यानंतर तुमच्याकडं कसं नियोजन असणार आहे? नियोजन कसं आहे, नियोजन तसं काही अवघड नाही. हं, आल्यानंतर बा आम्ही टोटल बनवणार, सर्व काही जागेवर हे करणार. हं. गिरायकांच्या हिशोबाने रस्सा घ्या, चिकन घ्या, मटण घ्या, त्यांनी त्यांच्या हिशोबाने घ्यायचं. घरगुती पद्धतीने. घरगुती मांडी बिंडी घालून आता किचनचं काम चालू आहे बुवा. 12 बाय 30चं किचनचं काम चालू आहे. अच्छा. हां. त्यामध्ये टोटल भुईवरतीच असणार सर्व म्हणजे हं, आल्यानंतरच लक्षात येईल. हं. एवढंच सांगू इच्छितो. मला एक सांगा आता ह्या हॉटेलमध्ये टोटल म्हणजे जे कर्मचारी असतील तर हे किती काही तुम्ही स्वतःच करताय काय? नाही, आपल्याकडे कर्मचारी वगैरे काय नाही. पाठीमागं आपला झाला होता असाच व्हिडिओ. बरं. कर्मचारी वगैरे आम्ही 2 जण असतो, एखादी बाई एक्स्ट्रा घेते, बस दॅट्स ऑल. हं, हं. कसं घरगुती पद्धतीने केलं जातं आहे? नाही, घरगुती टोटल सर्व घरगुती. मी डोक्याला तापच नाही करायचं. समोर डोंगर आहे, हां, हां. डोंगरावरनं लाकडं आणायची किंवा बावळीची लाकडं आणायची आणि चुलीवर एकदम गरमागरम कडक. हं, हं. त्यामुळे कसं काय प्रॉब्लेमच येत नाही. काय कसं काय वाटतं की आता हॉटेल तर सुरू झालेलं आहे. मध्ये मध्यंतरी तुमचं थोडंसं डबघाईच होतं, परंतु आता पुन्हा एकदा त्याच उरपाने हे घेतले. नाही, डब घाईस होतं असं विशेष नाही. आम्ही पुण्याला पण एक चालू आहे आमची ब्रँच, बरं. तिकडं काम चालू आहे. हं. त्यामुळे तिकडे जरा लाईन बसतपर्यंत जरा हं, हं. 2 महिने जरा शांत ठेवावं लागलं. अच्छा, अच्छा, असा अच्छा. विषय. आणि मध्ये आता हं. माऊली, तुम्हाला सांगायचं लक्षात पण नाही राहिलं, मध्ये शिवजयंतीमध्ये इतकी गर्दी होती ना. अच्छा. गर्दी होती, बरं. म्हणजे आता 19 बाहेरनं तारखेचे. पण लोक यायला लागले. अच्छा. हां, हां, हां. आता मला एक सांगा, आता जुन्नरच्या या पश्चिम भागामध्ये पर्यटन क्षेत्र देखील आहेत. आता उन्हाळा सुरू होतोय, तर उन्हाळ्यामध्ये कसं काय रिस्पॉन्स भेटेल की काय कसं काय? नाही, उन्हाळ्यामध्ये राहणार ना रिस्पॉन्स. उन्हाळा काय एवढा कडक नाही जाणवत. हं, हं. आणि जाणवल्यानंतर पाहू त्याच्यात अजून थोडेसे बदल, काहीतरी थंड देता येईल असं नियोजन करू. हं, हं, हं. जरा वेगळं काय देता येईल यापैकी अजून.
हॉटेल साधारण कुठे आता तुमच्याकडूनच आम्हाला ऐकायला बरं होईल, कारण मागच्या वेळेस आता आम्ही पत्ते वगैरे काय चुकतोय की काय आम्हाला माहीत नाही, परंतु तुम्ही काय सांगाल? येताना ना किल्ले शिवनेरीला जेव्हा आपण याल हं. तेव्हा हॉटेल सुदामा सर्च करा आणि सुदामा हॉटेल हे किल्ले शिवनेरीपासून 7 किलोमीटरवरती म्हणजे गुगलला वगैरे हा. मॅपवरती आहे का? मॅपवरती आहे, काही अडचण नाही. अच्छा, आता प्रेक्षकांनो वास्तविक दादांनी सांगितले की हे गुगलवरती जरी सर्च केलं, मॅपला जरी टाकलं तरी हॉटेल सुदामा असं नाव जरी टाकलं तरी हे भेटलं जाते. हॉटेल सुदामा बेलसर. हां, बेलसरच्या पट्ट्यामध्ये आहे. थोडंसं बेलसरपासून एक 2 किलोमीटरच्या अंतरावरती असेल, बरोबर ना? नक्कीच नाही, 2 किलोमीटर नाही हो. मग माऊली साधारण आहे ना 500 मीटर. हो, 500 मीटरच्या अंतरावरती हे हॉटेल आहे आणि अतिशय छान असं रम्य वातावरणात हे हॉटेल आहे. डोंगराच्या कुशीत आहे. विशेषत्वानं सांगायचं जर झालं तर निसर्गाच्या सानिध्यात हे हॉटेल आहे. असं दुर्मिळ ठिकाणं असतात की हॉटेलला लाईन बसायला थोडंसं जरा मुबलक असतं आणि दादांचं हॉटेल हे निसर्गाच्या कुशीत आहे. काय सांगाल दादा, बरोबर आहे? मग कशी निसर्गाच्या कुशीत आहे, पण ते साधारण मेन हायवेला आहे ना थोडा फरक पडतो. हो, हो. हे एका बाजूला आल्यानंतर जरा थोडा फरक आहे, पण कसं असतं एकदा युद्धात उतरल्यानंतर विचार नाही करायचा, असं असतं हम्म, हम्म. कामकाज. दादा एकदम पॉझिटिव्ह असतात, नेहमी पॉझिटिव्ह असतात आणि सकारात्मक ऊर्जेने नेहमी मला सांगत असतात की नाही, माणसाने नेहमी पॉझिटिव्ह राहावं खरं आणि आहे. पॉझिटिव्ह राहिलं म्हणजे काम पण पॉझिटिव्ह. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हॉटेलला आहे ना इतकी वाटते तितकी सोपी नसते, परंतु दादा सोपी नाही हे पण अवघड पण नक्कीच नाही. हां, नाही, नाही, ते पण खरं आहे. आणि त्यातून काय आनंदाने दादा नेहमी आम्हाला सांगत असतात आणि नेहमी आम्ही येत असतो. दादांचं एक खासियत आहे की कितीही मोठं दुःख जरी असलं तरी त्यांच्याकडचं पाहून असं कधी वाटत नाही की माणूस दुःखात आहे. आणि सर्व प्रेक्षकांना हेच सांगायला हवं की माणूस आता हल्ली काय झालं दादा की इंटरनेटचा जमाना आहे आणि थोडंसं नकारात्मकता जास्त प्रमाणात खूप फावल्या मोठ्या गेली. प्रमाणात आहे. आणि तुमच्याकडे जर पाहिलं ते थोडंसं जरा आम्ही देखील प्रफुल्लित होतो की तुम्ही एवढे आनंदी असता. काय आहे याचं रहस्य तरी काय आहे? रस काय नाही, रस काय असायचं माऊली याच्यात. हां. समोरचं आपला जेवण खाऊन करणार जर आनंदी असेल, खुश असेल तर त्यात आपण समाधान येस, मानायचं. येस, येस. आणि हे सर्वांच्याच भाग्यामध्ये नसतं, हे पण आहे. त्यामुळे आहे ना प्रत्येक गिऱ्हाईकाने माझ्या सर्व मित्रांनी मावस भाऊ असतील सगळे सगळे हो, हो. सर्व एनर्जी वगैरे, म्हणजे प्रत्येक गावाचं नाही नाव घेऊ शकत. हा जुन्नर तालुका पण, आणि बाहेरचे देखील हा, पर्यटक असतील. सर्वांनी ना याचा नक्की आस्वाद घ्या. कसं आहे, माणूस आज आहे उद्या नाही, कलवीस खेळ मी खरं आहे, खरं आहे. अवश्य या आणि घ्या आनंद, करा एन्जॉय. खरं आहे, खरं आहे. मला आता एक सांगा, आता आपण जाता जाता फक्त मला ह्या ढवार थाळीचं एक विशेष सांगा, थोडक्यात माहिती द्या की जेणेकरून ढवार थाळी म्हणजे काय नेमकं? डबारा थाळी म्हणजे कशी असते, हो. ज्यावेळेस आपण आहे ना अख्खा बोकड ज्यावेळेस कटिंग करून ज्यावेळेस अख्खा शिजवायला घालतो, म्हणजे पीस तयार करून अख्खा ज्यावेळेस शिजवतो, त्याची क्वालिटी आणि ज्यावेळेस आपण अर्धा किलो, पावशेर, 2 किलो आणू, त्याच्या अच्छा. क्वालिटीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. अच्छा, हा म्हणजे हा हा संपूर्ण. त्यातला महत्वाचा फरक अच्छा, आहे, बाकी काय नाही. अच्छा, अच्छा. आणि तुमचं एक विशेष म्हणजे घरगुती मसाले हे विशेष तुमच्याकडून हे हा, असतं. घरगुती मसाले आणि ते चवदार. वेगळंच असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं, हो. घरगुती मसाले आणि त्याची जळजळ नाही वगैरे वगैरे हो. आणि या बाबतीत आमचं मंत्रिमंडळ स्पेशल आहे, त्याच्यामुळे काय विषय अच्छा, नाही. अच्छा. त्यांच्या हाताला चव आहे. त्यांच्या हाताला चव आहे, त्यांच्या पोराच्या हाताला त्यांच्या म्हणजे चालेल, चालेल. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. चवच्या बाबतीत नाद नाही करायचा. बरोबर. आमच्या अख्ख्या कुटुंबाचं चवच्या बाबतीत आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्यामुळं एकदा आल्यानंतरच लोकांनी पाहावा, आनंद घ्यावा. हो, हो. आणि लवकरच तुम्हाला दुसरी पण एक गुड न्यूज समजेल. येस, येस. थोड्याच दिवसात समजेल, ती पुढल्या हप्त्यात. बर, हरकत नाही. चालेल. आपण आता सध्या थांबूयात आणि उद्याचं म्हणजे प्रेक्षकांना एक हे निमंत्रणच समजून येस येस आपण हॉटेल सुदामा या हॉटेलला आपण नक्की भेट द्या. दादांचा नंबर देखील आपण या व्हिडिओमध्ये आपण घेतो आहे. दादा नंबर देखील आपल्या प्रेक्षकांना सांगा, जेणेकरून तुम्हाला उद्या समजा कार्यक्रम म्हणजे जो प्रोग्राम तुम्ही करताय तर यासाठी आजच तुम्हाला संपर्क केला जाईल, म्हणून आपला नंबर देखील प्रेक्षकांना सांगावा. नंबर तर सांगणारच आहे माऊली, पण उद्या तुम्हाला माझ्या सर्व गिरायकांना आणि माझ्या हो, बांधवांना, मित्रमंडळींना हो. उद्या माऊली एकदा या. उद्या गावठी कोंबडं पण राहतील, बरं. उद्या मटण पण राहणार आहे. तुम्ही हो. एकदा आनंद घ्या. आनंद घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हो, हो. बस एवढंच सांगतो. धन्यवाद दादा, धन्यवाद.